मेष रास ही असतानाच मुळात एक धाडसी रास आहे आणि जानेवारी 2026 मध्ये मेष राशीचा स्वामी मंगळ राशी बदलेल. गुरुचं गोचर सध्या तर मिथुन राशीमध्ये वक्री चालूच आहे. त्याचबरोबर बुध आणि शुक्र यांचाही राशीपालट होईल. रवीचाही राशीपालट होणार आहे. या सर्वांमध्ये मेष राशीची जी अवस्था आहे, गेली 1 वर्ष ती शनीच्या 7.5 ग्रसित झालेली दिसून येते. त्यामुळे अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. कारण ती शनीचं गोचर त्यांच्या राशीसाठी 12वा चालू आहे. मग येणारा जानेवारी महिना 2026 मधला त्यांच्यासाठी कसा असेल, हे आपण थोडं वास्तविकरित्या या व्हिडिओमधून समजून घेऊया. मेष राशीच्या व्यक्तींनो, त्यामुळे आज तुम्हाला मी काय होईल हे सांगणार नाही. आज आपण पाहणार आहोत, की तसं का होणार आहे ते. कारण की काय होईल ह्याचा अंदाज तुम्हाला बऱ्यापैकी आलेला आहे. कारण की काही मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर पुढच्या महिन्यात घडू शकतात. काही बहुतेक लोकं बरं का राशी भविष्य ऐकतात, पण ते समजून घेत नाहीत आणि त्यांच्या मनामध्ये मग कधी-कधी शंका येत असते, की राशी भविष्य माझ्या बाबतीत का खरं ठरलं नाही? जानेवारी 2026 हा महिना तुमच्यासाठी नशिबाचा खेळ नाहीये. हा महिना तुमच्या स्वभावाचाच खेळ आहे आणि तुम्ही जर स्वभाव बदललात, तर परिस्थिती बदलते आणि जर तुम्ही स्वभाव नाही बदलला, तर ग्रह कितीही चांगले असले, तरी तुम्हाला त्याचा त्रासही होत असतो. एक फार जुनं असं सुभाषित आहे, जे ऐकल्यानंतर थोडं मन स्थिरावल्यासारखंही वाटतं. न हि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिहि विद्यते. याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये ज्ञाना इतके शुद्ध काहीच नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी ज्ञान घेण्यावरती भर ठेवा. ज्ञान म्हणजे बाहेरचं नाही, आतलं. या महिन्यात भावनेपेक्षा ज्ञान, रागापेक्षा विचार आणि घाईपेक्षा समज हेच तुमचं संरक्षण असणार आहे. ती तुमची मानसिक अवस्था जी आहे, ती थोडी एक वेगळ्या प्रकारे कोलमडल्यासारखी करू शकते. कसं होतं, बाहेरून तुम्ही मजबूत दिसता, पण आतून तुम्ही अस्वस्थ असता आणि हे गेले 6 महिने तुमच्याबरोबर घडत आहेच. ठीक आहे, राग हा व्यक्त करायचा असतो, पण राग कुठे व्यक्त करायचा आणि तो कशाप्रकारे व्यक्त करायचा याचा मार्ग हा तुमचा चुकत असतो. म्हणजे काय होतं, तुम्ही बरोबर असणंही तुमच्या विरोधातच जातं. त्यामुळे मित्रांनो, हा महिना तुम्हाला काय सांगतो बरं, थोडं थांबा, थोडं जरा ऐकून घ्या आणि थोडं समजूनही घ्या. नोकरीचा जर विचार केला ना, तर का ताण जाणवतोय हे तुम्ही समजून घ्या ना. कारण की मेष राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये कायम एक गोष्ट खूप त्रास देत असते. ती म्हणजे काय? त्यांना वाटतं की मी काम करतोय तरी मला त्रास का होतोय? कारण रासच धडाडीचे आहे, ॲक्टिव्ह आहे, कष्टाळू आहे आणि याचं कारण मग ग्रह काय सांगतात बरं का? पुढच्या महिन्यामध्ये ग्रह असं सांगतील, की 4थ्या भावात मंगळ वक्री झालेलो आहे. म्हणजे तुमच्या 4थ्या भावात मंगळ वक्री झालेला आहे. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये झालेल्या गोष्टीचा ताण घरामध्ये घेऊन येताल. त्यामुळे मग घरातलं वातावरण बिघडतं. घरातली चिंता जी असते काही वेळा ती ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमधलंही वातावरण बिघडतं आणि त्यामुळे मग वरिष्ठ तुमच्यावर नाराज होत नाहीत. पण तुमच्या त्या टोनवरती ते नाराज होतात. तुमच्याबद्दल वरिष्ठ हे नेहमी पाठबळ देणारेच असतील, कारण की तुमची रासच तशी आहे. ठीक, तुमचं बोलणं थेट असतं, पण या महिन्यात काय होतं, तेच थेट बोलणं जे आहे ना, त्याचा टोन जो आहे ना, तो चुकीचा आणि तिखट वाटू शकतो. म्हणूनच बरं का, तुम्ही मेल असेल किंवा नोट्स असतील किंवा काही रिपोर्ट्स असतील ना, ते व्यवस्थित लिहा, काळजीपूर्वक शब्दांची मांडणी करा. तोंडी वाद हा टाळला पाहिजे. मीच बरोबर आहे, हे तुम्ही सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नका. हा महिना तुम्हाला जिंकायचा नाहीये. हा महिना तुम्हाला टिकवायचा आहे. काही मेष राशीच्या व्यक्ती या प्रमोशनसाठी वाट पाहत असतात. अर्थात ही अपेक्षा काही चुकीची नाहीये, कारण की तुम्ही कष्ट तर करतात ना. तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या वरिष्ठ व्यक्तींना विचारता, की या महिन्यामध्ये प्रमोशन आहे का? तर तुम्हाला थोडं मी फ्रँकली या व्हिडिओमध्ये सांगतो, की प्रमोशनची फाईल तुमची पुढे जाईल, पण ती काही कामानिमित्त किंवा काही अडचणींनी
प्रलंबित होते, त्याच्यावरची सही थांबते. कारण की गुरु वक्री आहे. तो वक्री झालेला गुरु तुम्हाला काय सांगत राहील? तुम्ही योग्य आहात, पण वेळ अजून आलेली नाही. म्हणून ह्या जानेवारी महिन्यात तुम्ही काय करा, कामाची नोंद ठेवा. तुमच्या ज्या काही अचीव्हमेंट्स असतील, त्या लिहून ठेवा. वरिष्ठांशी मात्र संबंध बिघडवू नका. त्यांनी तुम्हाला त्रास होईल. कारण की हा जो तुम्ही केलेला कामाचा लेखाजोखा असेल ना, हा मार्च आणि एप्रिलमध्ये तुम्हाला उपयोगी येईल. काही जण मुलाखती देत असतात ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि अहंकार यामधील फरक थोडा ओळखून घ्या. मेष राशीचे लोक हे नक्कीच हुशार असतात, पण एक चूक करतात बरं का. त्यांचं असं म्हणणं असतं, की मला सगळं येतं. बुध काय सांगतो, की सगळं सांगू नका. जे विचारलं तेच सांगा ना. त्यामुळे अष्टम भावातला बुध हा तुम्हाला स्मार्टली बोलायला भाग पाडेल आणि त्यातूनच तुमचा फायदा होईल. त्यामुळे या महिन्यात जर काही तुमचे इंटरव्ह्यूज झाले, तर कमी बोला, स्पष्ट बोला आणि थोडंसं उदाहरण देऊन बोला. पण तिथं तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे अति आत्मविश्वास दिसू नये. तो टाळला तरच तुमचा फायदा होईल आणि तरच तुमचं सिलेक्शन जे आहे ते शक्य होईल. त्यामुळे हा महिना तुमच्या मानसिक बदलाचाच आहे. कुटुंबामध्ये काय होतं, इथं ग्रह तुमची थेट परीक्षा घेतील बरं का, की घरात तुम्हाला वाटेल मी सगळं करतोय तरी मला कोणी समजून घेत नाहीये. पण वक्री मंगळ काय सांगतो, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे. पण तुम्ही जे हावभाव चेहऱ्यावरती आणता, एक्सप्रेशन आणता, ते मात्र चुकीचे आहेत. आई-वडील असतील, जोडीदार असतील, तुमची भावंडं असतील, अरे हे तुमचे विरोधक नाहीत. ते फक्त तुमच्या त्या रागाला आणि तुमच्या ज्या हावाभावाला घाबरत असतात. त्यामुळे एक्सप्रेशन व्यवस्थित द्या. त्यामुळे या महिन्यात काय करा तुम्ही, ऐकणं जास्त ठेवा. काय सांगतात लोकं ते समजून घ्या. त्यांना तुम्ही जाणीव करून द्या, की मी तुमचं ऐकतोय. थोडं बोलणं कमीच ठेवा आणि ते केलं तर काय होईल, तुमच्या घरामध्ये शांती येईल आणि नाही केलं तर छोट्या-छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होतील. वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर या महिन्यात काय होतं, वक्री मंगळामुळे थोडं प्रेम कमी होतं. अहंकार मात्र जास्त येत राहतो. मी चुकीचा नाही, हे वाक्य जर तुम्ही सोडलत ना, तर तुमचं नातं वाचतं. त्यामुळे तुम्ही हे वाक्य सोडण्यावरती विचार करा. हा काळ कसा आहे मित्रांनो, तुमचं प्रेम सिद्ध करण्याचा नाही, समजूत दाखवण्याचा आहे. पैसा का हातात टिकत नाही याचा विचार थोडा तुम्ही केला पाहिजे. आणि ह्यामुळे काय होतं, गुरु तुमच्या तृतीय भावातून जेव्हा जाईल ना, त्यामुळे तुमची एक चांगली कमाई होईल. लोकांचं तुमच्याबद्दलचं मत चांगलं होईल आणि याचबरोबर लाभस्थानातून जाणारा जो राहू आहे ना, तो तुम्हाला अचानक कोणत्या ना कोणत्यातरी चांगल्या बातम्या देत राहील. कारण की त्याचं लाभभावातलं ते कर्तव्यच आहे, कामच आहे. फक्त तो एक गोष्ट करतो, काही लपलेले खर्च बाहेर काढतो. मानसिक खर्च बाहेर काढतो म्हणजे कसं आहे, निष्कारण तुम्ही काही ना काहीतरी आत मनामध्ये दाबून ठेवलेलं असतं आणि त्या दाबून ठेवलेल्या गोष्टीमुळे तुमचा मोठा राग बाहेर येतो आणि त्यातून मग तुम्हाला मनस्ताप होतो. हाच मानसिक खर्च आहे. त्यामुळे हा महिना पैसा वाढवायचा नाहीये, पैसा सांभाळायचा आहे. कर्जाच्या बाबतीत जरी मी सांगायचं म्हटलं या महिन्यात काय करायचं, तर नवीन कर्ज अजिबात घेऊ नका. ई-एम-आय वाढवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. जे काय आहे त्याच्यावरतीच तुम्ही आर्थिक नियोजन करा. आणि केतूचं जे गोचर आहे तुमच्या सध्या पंचम भावातून होत आहे ना, ते सांगत आहे, की तुमची हळू सुटका होईल. पण जर तुम्ही घाई केली, तर तुमची अडचण ही वाढणार आहे. शरीराच्या बाबतीत जर विचार केला ना मित्र, शरीर काय सांगतंय तुम्हाला, की ते म्हणतंय या महिन्यात थोडं थांबा. वर्कहोलिक होऊ नका. जेवढं तुम्हाला काम शक्य आहे, तेवढंच करा. झोप कमी होऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जास्त कामाचा ताण घेऊन तुम्ही छातीमध्ये मग तुमच्या जडपणा वाटणे किंवा पोट बिघडणे अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. कारण की तुमच्या राशीचा स्वामी जो आहे तो निष्क्रिय होतो. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे औषधं किंवा ज्योतिषी उपाय याच्यापेक्षा थोडी दिनचर्या बदला. शिक्षण असेल किंवा अध्यापन असेल ना, याच्यामध्ये मग विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्हाला अभ्यास समजेल.
पण तुमचं मन हे भटकत राहील. कारण की बुधाचं गोचर जे आहे, ते भटकवणारं असतं. शिक्षकांसाठी काय होईल? जे लोकं शिक्षक असतील ना, त्यांच्या मनाविरुद्ध अनपेक्षित घटना घडतील. पण थकवाही वाढलेला दिसेल. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये लक्ष घालून आपला मानसिक ताण वाढवू नये. ही शिक्षकांसाठी फार महत्त्वाची बाब आहे. मेष राशीच्या व्यक्तींना जानेवारी 2026 मध्ये आयुष्य हे बदलत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. पण तुमचा दृष्टिकोन हा बदलू शकतो आणि त्यातून तुमच्या बऱ्याच अडचणी कमी होऊ शकतात. हे पण लक्षात ठेवा. जो व्यक्ती या महिन्यात स्वतःवर जिंकेल तो पुढील वर्षात अनेक परिस्थितींवर मात करेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.